शुभविवाह झाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इथे मंदिरामध्ये सगळेजण जमलेले असतात आणि गुरुजी म्हणत असतात, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की, असं म्हणूनच आता इथे श्रीकृष्णाचा जप करायला सुद्धा सांगत असतात। त्याचसोबत गुरुजी म्हणत असतात की तुम्ही सगळे माझ्या आमंत्रणाला मान देऊन इथे आला आहेत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद। त्याचसोबत आपण आजची जी पूजा आहे ती आजची पूजा आपण 12 वाजता सुरू करणार आहोत। तोवर इकडे जे मुलं आहेत ते इकडे खेळत असतात। त्याचसोबत ओजस सुद्धा तिथे असलेल्या आजूबाजूच्या आवारामध्ये खेळत असतो, धावत असतो आणि तेवढ्यातच तिथे मंदिरामध्ये एक पोल असतो, तो खाली कोसळणार तेवढ्यातच तिथे ओजस असतो आणि लगेचच तिथे एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती इथे आल्यानंतर ती व्यक्ती तो पोल पडण्यापासून सावरत असते। तर प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून इथे अभिषेक असतो, म्हणजेच रागिणीचा मुलगा आणि पौर्णिमाचा नवरा हा तिथे आलेला असतो आणि दुरूनच पौर्णिमा त्याच्याकडे पाहत असते आणि तिला तो माणूस ओळखीचा वाटत असतो आणि तेव्हा तो काही त्याचं तोंड इथे दाखवत नाही आणि त्याचं तोंड न दाखवताच तो तिथून तसाच निघून गेलेला असतो आणि तसाच निघून गेल्यानंतर सर्वजण त्याला वाकून वाकून पाहत असतात। पण अभिनं मात्र आत्तापर्यंत तरी त्याचं तोंड जे आहे ते अजिबातच दाखवलेलं नसतं आणि इकडे मात्र आता पूजेसाठी सुरुवात होणार आहे असं गुरुजींचं म्हणणं असतं। तर इकडे मात्र पौर्णिमाला असं वाटत असतं, तिला भास होत असतो की नाही तिथे नक्कीच कोणीतरी आहे, पण तिथली व्यक्ती कोण आहे आणि त्याचबरोबर नेमकं कोण होतं तिथे, असाच आता इथे ती विचार करत असते। गुरुजी ते म्हणत असतात, खरंच कोण केव्हा कधी येईल आणि त्याचबरोबर आपल्यावर आलेलं संकट कशा पद्धतीने दूर होईल, ह्या सगळ्या गोष्टी मात्र इथे तोच करता करविता असतो असंच गुरुजी म्हणत असतात। तर आता इकडे गुरुजी म्हणत असतात, आता बाळकृष्णाचा पाळणा हलवण्यासाठी एका जोडीची निवड झालेली आहे आणि तीच जोडी आता इथे बाळकृष्णाचा पाळणा हलवणार आहे असं गुरुजी म्हणतात आणि ती जोडी म्हणजेच की इथे मंदिरासाठी सर्वात जास्त देणगी देणारे संकर्षण आहेत आणि त्यांची पत्नी ह्यांना हा मान मिळालेला आहे। त्यावरच संकर्षण म्हणत असतो मनातच की मला भूमीबद्दल ज्या गोष्टी वाटतायत त्याबद्दलच इथे आता गुरुजींनी हा किंवा बाळकृष्णाने हा कौल दिला आहे का, असा तो इथे विचार करत असतो। आता या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इकडे भूमीला खूप जास्त अवघडल्यासारखं वाटत असतं। त्याचसोबत इथे आकाशला सुद्धा राग आलेला असतो। इकडे मात्र पौर्णिमा फक्त आणि फक्त ती व्यक्ती कोण होती आणि ती व्यक्ती कुठे गेली ह्याच गोष्टीचा ती आता इथे विचार करत असते। त्याचसोबत तिच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न इथे निर्माण झालेले असतात। आता गुरुजी म्हणत असतात की त्या जोडप्याने इथे पुढे यायचं आहे आणि संकर्षण आणि डॉक्टर संकर्षण आणि तुमची पत्नी तुम्ही इथे येऊन ह्या पाटावरती स्थानापन्न व्हायचे आणि आता 12 वाजत आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पूजेसाठी इथे सुरुवात करावी लागणार आहे। इकडे भूमी आणि त्याचबरोबर संकर्षण तिथे पाटावरती येऊन बसतात। तर इकडे पौर्णिमा सतत त्याच व्यक्तीला इथे शोधत असते, ती व्यक्ती कोण होती, अशी अचानकच आली कशी गेली कशी, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती शोधत असते। आता भूमीच्या बाजूला संकर्षण बसलेला असतो, तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मनूला आणि त्याचबरोबर इथे आकाशला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं। इकडे पौर्णिमा ती व्यक्ती शोधण्यासाठी तिथून पूजेपासून थोडीशी बाहेर पडलेली असते, तेव्हाच अभि हा पौर्णिमा येताना त्याला दिसते आणि त्यामुळेच तो आहे त्याच ठिकाणी एका लपून बसलेला असतो। पांढरे पडदे त्याचबरोबर रंगबेरंगी इथे फुलांच्या माळांनी डेकोरेशन केलेलं असतं, त्यामुळे त्याला लपण्यासाठी अगदीच इझी पडलेलं असतं। आता इकडे पूजाला सुरुवात होणार असते, तर दुसऱ्या बाजूला पौर्णिमा ही अभिला शोधत असते। आकाशला मात्र खूप जास्त वाईट वाटत असतं। तर इकडे आता इकडे गुरुजींनी सांगितलेलं असतं पूजाला सुरुवात होणार आहे। आता संकर्षणच्या हातामध्ये इथे दुधाचा तांब्या असतो, त्या दुधाच्या तांब्याने इथे आता कृष्णाचा अभिषेक करायचा असतो आणि पाणी ओतायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। आता तांब्याचा जो हात आहे त्यालाच भूमीला हात लावून बसायचं असतं आणि तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इकडे दुसऱ्या बाजूला जो ओजस आहे तो ओजस इकडे दहीहंडी फोडण्यासाठी मुलांनी त्याला उचलून धरलेलं असतं आणि मुलांनी त्याला उचलून धरल्यानंतर आता इथे जो ओजस आहे तो मात्र इथे
पडायला लागलेला असतो आणि ओजस पडायला लागल्यानंतर लगेचच आता इथे जो काही संकर्षण आहे, संकर्षण धावतच तिकडे जातो आणि संकर्षण धावतच तिकडे गेल्यानंतर भूमीच्या हातातला जो काही इथे पेला आहे तो खाली पडणार. तेवढ्यातच आता इथे जो आकाश आहे, आकाश लगेचच हात लावतो आणि आकाशने हात लावल्यानंतर आता इथे जे काही कृष्णाचा अभिषेक आहे तो इथे भूमी आणि त्याचबरोबर आकाशच्या हातामधून होत असतं. तर प्रेक्षकांनो, त्यांनी इथे खूपच मोठं असं गाणं दिलेलं आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं चित्र सगळेजण उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. आकाशला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. किती नाही म्हटलं, भूमीने किती जरी इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आता जे व्हायचं आहे त्याच गोष्टी इथे होत आहेत आणि तरी सुद्धा आता इकडे धावतच संकर्षण गेलेला असतो आणि ओजसला त्याने ते वाचवलेलं असतं. तो पडत असतो आणि तेव्हा त्याने वाचवलेलं असतं. तिकडे ओजस असतो तर इकडे भूमी आणि आकाश इथे एकमेकांच्या बाजूला बसूनच ती पूजा इथे संपन्न होत असते. आता इकडे मात्र रागिनी आणि त्याचबरोबर इथे पौर्णिमाला खूप राग आलेला असतो की देव प्रत्येक वेळी असा कसा कौल देऊ शकतो आणि त्याचबरोबर इथे प्रत्येक वेळी त्या दिवशी सुद्धा इथे शिवामृत व्हायची होती, त्या दिवशी सुद्धा सेम असंच झालं आणि आज इथे सुद्धा सेम ह्याच पद्धतीने ह्या गोष्टी झाल्या. त्यामुळे रागिणीला खूप वाईट वाटत असतं. इकडे मनू आणि त्याचबरोबर अथर्व खूप जास्त आनंदामध्ये असतात. आता दोघांनी इथे कृष्णाचा अभिषेक त्यांच्या हातून झालेला असतो. आता दोघे सुद्धा देवाला नमस्कार करतात आणि देवाला नमस्कार केल्यानंतर इथे आकाश भूमीला म्हणत असतो, भूमी, पाहिलंस ना तू, कितीही तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न कर, कितीही काही जरी झालं तरी सुद्धा इथे तुला माझ्यासाठीच बनवलं आहे आणि तू माझी बायको आहेस. आणि त्याचबरोबर किती नाही म्हटलं तरी सुद्धा देवाच्या सुद्धा मनामध्ये तेच होतं. कोणी कितीही काही जरी म्हटलं तरी सुद्धा असंच आकाश इथे बोलतो. आणि बघ, देवाची लीला सुद्धा कशी आहे ह्या गोष्टी तुला कळत असतील ना, असंच आता इथे तो बोलत असतो. आता त्यानं ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर मात्र भूमी फक्त त्याच्याकडे पाहतच असते. तर आता इकडे पूजा तर संपन्न झालेली असते. आकाश हा खूप जास्त खुश असतो तर भूमी सुद्धा अगदीच त्याच्याकडे बघून लाजत असते आणि हसत असते. शेवटी तिला सुद्धा ही गोष्ट मान्य झालेली असते की नाही, किती नाही म्हटलं तरी सुद्धा पूजा आमच्या दोघांच्या हातूनच व्हायची होते. आता गुरुजींनी इथे सांगितल्याप्रमाणे पाळणा हलवण्याचा मान आकाशाने भूमीला मिळालेला असतो. आरती सुरू असते, कृष्णाचा पाळणा सुद्धा इथे होत असतो, देवाला नैवेद्य दाखवलेला असतो आणि त्यानंतर भूमी सर्वांना इथे प्रसाद वाटत असते. आता सगळ्यांना प्रसाद वाटल्या नंतर आता इकडे मात्र तेवढ्या संकर्षण तिथे आलेला असतो. समोर संकर्षणला पाहायला बरोबर भूमी त्याच्याकडे पाहते आणि तेव्हा संकर्षण म्हणत असतो, पूजा झाली? पण त्यावरच भूमी म्हणत असते, हो पूजा झाली. आणि तेव्हा संकर्षणच्या मनामध्ये विचार येतो, म्हणजे ह्या दोघांनी ते पूजा केलेली आहे, किती नाही म्हटलं ह्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे दोघे पुन्हा पुन्हा एकत्र येत आहेतच. आता असं म्हणून इथे संकर्षण देवाच्या पाया पडत असतो, नमस्कार करत असतो. आणि तेव्हा भूमी सुद्धा आता इथे आकाश समोर प्रसाद घेऊन उभी असते. भूमीने आकाशला प्रसाद दिलेला असतो तर आकाश सुद्धा तिच्याकडे हसतच बघत असतो. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आज जे झालेलं आहे ते अगदीच इथे कोणालाच अपेक्षा नव्हती, या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता भूमी सगळ्यांना प्रसाद देत देतच इथे जो अभिषेक आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. अभिषेक मात्र दुरूनच इथे भूमीला रागाने पाहत असतो. त्याचा भूमीवरती प्रचंड राग असतो, कारण भूमीमुळे आज तो ह्या सगळ्यांमध्ये नसतो आणि ह्या कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला भूमी जिम्मेदार आहे, भूमी कारणीभूत आहे असंच त्याचं म्हणणं असतं. आता इकडे मात्र जो अभिषेक आहे तो वळून पाहतो तर भूमी त्याला पाठीमागून आवाज देत असते, प्रसाद घ्या म्हणून. आणि तेव्हा तो तिथून निघून जातो. तो तिथून निघून गेल्यावर भूमीला थोडासा संशय येतो आणि ती विचार करत असते, नेमकं कोण होतं आणि ती व्यक्ती असं का वाटतंय की ओळखीची होती, ओळखीची कोणीतरी व्यक्ती आहे असं भूमीला वाटत असतं. तेवढ्यातच आता इकडे ती गुरुजींना सुद्धा प्रसाद द्यायला जात असते आणि गुरुजी म्हणतात, हे बघ मुली, जे व्हायचं आहे ते अघटित असतं आणि त्याचबरोबर ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तर आपण कोणीही आणि काहीही केलं तरी सुद्धा टाळू शकत नाही. असंच आता इथे गुरुजी बोलत असतात. इकडे मात्र भूमीला तीच गोष्ट इथे सतत सतावत असते. ती विचार करत असते की नाही, काहीतरी झालेला आहे किंवा काहीतरी कुठल्या तरी गोष्टी त्या आहेत, काय आहेत, कशा पद्धतीने झालेल्या आहेत ह्याच गोष्टींचा ती आता इथे शोध घेत असते. पण तिला मात्र काहीच क्लू इथे मिळत नसतो. आणि त्याचबरोबर ती थोडीशी अस्वस्थ सुद्धा झालेली असते, कारण आज ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे
आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी आता पूजा वगैरे सगळं काही आटोपलेलं असतं, पण भूमी कोणाला तरी शोधत असते. पण कोण असं संकर्षण तिला विचारतो. त्यावरच ती म्हणत असते, नाही असं कोणीतरी ओळखीचं वगैरे वाटलं, पण आत्ता मला काही फारसं दिसत नाही. कोण असेल काही कळत नाही असंच भूमी म्हणत असते आणि त्याला शोधण्याचं काम करत असते. आता इकडे सकाळी सकाळी संकर्षणची मीटिंग वगैरे फोन कॉल्स हे सगळं चालू असतं आणि तेवढ्यातच भूमी त्याच्याकरिता छान असे गरमागरम थालीपीठ बनवत असते. त्यावरच ती म्हणत असते, बस आम्ही 2 मिनिटात तुमच्यासाठी थालीपीठ आणि ज्यूस घेऊन येते आणि हे ज्यूस पटकन घ्या. हे एक थालीपीठ दिले, मी लगेच दुसरं सुद्धा भाजून पटकन घेऊन येते. असं म्हणूनच आता खूपच छान अशी चव झालेली असते आणि तेव्हा संकर्षणच्या मनामध्ये भूमीबद्दल काही भावना निर्माण होत आहेत का, काही फिलिंग्स निर्माण होत आहेत का असा तो विचार करतो. इकडे भूमीला थोडंसं थालीपीठ जे आहे ते इथे चटका लागलेला असतो आणि तेव्हाच संकर्षण म्हणतो, काय झालंय बघू बघू मला. त्यावरच ती म्हणते, नाही हो असं काही नाहीये, हे असे छोटे मोठे वगैरे चटके किचनमध्ये काम करताना लागतात आणि मला त्याची सवय आहे, पाण्याखाली धरलं तर होईल बरं. त्यावरच संकर्षण म्हणत असतो, नेमकं काय चाललेलं आहे, भूमीकडे मी ओढला जातोय का, पण ती आहेच तशी, पण हे योग्य आहे का, बरोबर आहे का, असाच तो इथे विचार करत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आकाश हा डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि त्याचबरोबर मनूने सुद्धा त्याच्यासाठी गरमागरम थालीपीठ बनवून आणलेले असतात. आणि त्याच्यासाठी गरमागरम थालीपीठं बनवून आणल्यानंतर इथे आता मनू विचार करत असते की भाऊजी आज ताईची आठवण येते का तुम्हाला, ताईसुद्धा तुमच्याकरिता असे छान गरमागरम थालीपीठं बनवायची ना. त्यावरच आकाश तिला म्हणत असतो, हो खरंच आहे, अगदी आपल्याला आठवण येण्यासाठी किती काही गोष्टी तिच्या सेम आहेत, आपण दोघंच तर आहोत तिची आठवण काढण्यासाठी. पण त्यावरच मनू म्हणत असते, सॉरी भाऊजी, मला तुम्हाला दुखवायचा हेतू अजिबातच नव्हता. त्यावरच मनू म्हणत असते, नाही नाही तसं काहीच नाही आहे भाऊजी, असं अजिबात नाही आहे. तर इकडे मात्र भूमी संकर्षणसाठी दुसरं थालीपीठ आणलेलं असतं आणि दुसरं थालीपीठ आणून ती म्हणत असते, हे घे ना, हे काय करताय तुम्ही, आणखी तर खाल्लंच नाहीये. तर इकडे आकाशला खूप आज भूमीची आठवण येत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग आपण पाहणार आहोत. आता गोकुळाष्टमीचे फोटो सगळ्यांकडे आलेले असतात आणि गोकुळाष्टमीचे फोटो सगळ्यांकडे आल्यानंतर ती लोक ते फोटो पाहत असतात. तेवढ्यातच आता ते फोटो भूमीसमोर सुद्धा येतात आणि भूमी म्हणत असते, अभिजित म्हणजे गोकुळाष्टमी दिवशी ज्या दिवशी मला थोडासा भास होत होता त्या दिवशी अभिजित सुद्धा तिथे होता, म्हणजेच हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे असाच ती आता इथे विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो नेमकं भूमी जेव्हा अभिजितला इथे शोधण्यासाठी जात असते आणि अभिजितला शोधायला गेल्यानंतर मात्र जो अभिजित आहे तो मात्र इथे आता भूमीच्या इथे आयुष्याशी तिच्या जीवनाशी खेळताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा शुभविवाह झाला. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.